चला धन्यवाद डीजे. पाटील येऊन दादर संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे, नावं सांगायची आहेत. जर आपल्याकडे शॉर्ट प्लेअर असेल तरी आपली फलंदाजी हरकत नाही, एक प्लेअर येणं गरजेचं असेल. सर 2 मिनिटं थांबायचंय. पाटील इलवन दादर आलेत ना, धन्यवाद. चालू करा सर. चला करूया शुभारंभ. आरंभ. गणाधीशा भालचंद्र गजवदना गणराय वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया. करूया चला नक्कीच. सीमा रेषेच्या बाहेर म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कोणी जेल पकडेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. सर्वांनी सज्ज राहायचंय. सीमा रेषेच्या बाहेर जो कोणी जेल पकडेल त्याला 100 रुपये. चला गोलंदाज अभिजित सज्ज होताना पाहायला मिळतं. वैयक्तिक पहिलं षटक. पहिला चेंडू रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता. अलंकार आणि निशांत ही सलामीची जोडी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती कदाचित रिवर्स खेळणं गरजेचं नसावं, कारण गोलंदाजाचा अंदाज घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असं. पहिला चेंडू फेस करा. चांगला चेंडू असेल त्याला सन्मान द्या, खराब चेंडू असेल त्याच्यावरती समाचार घ्या. पण पहिल्या चेंडूवरती कदाचित, कारण की रिवर्सचा फटकाना झाला तर अबाद नाहीतर बरबाद, म्हणजे त्याची शाश्वती नसते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय अभिजित, ज्याच्या नावातच आहे जीत. तो अभिजित हा चांगला फटका सजवला गेलाय. इन टू द गॅप डाऊन द ग्राउंड एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते परंतु चांगला कॉल कॉम्बिनेशन पाहायला मिळाला. एकमेकाला चांगला कॉल दिला, एकमेकाने कॉल फॉलो केला आणि मात्र एकच धाव. श्री गणेशा केला गेला. नक्कीच पाटील लिओन दादर या संघाने मात्र श्री गणेशा केला. त्यांच्यासाठी 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे 14 विद्या आणि 64 कलागुणांचा अधिदाता म्हणजे श्री गणरायाला श्री गणेशा नक्कीच करताना पाहायला मिळाला. तर अभिजित चांगली गोलंदाजी, हळुवारपणे टाकत असलेला चेंडू, कोणत्याही प्रकारचा जास्त वेग नाही परंतु अचूक टप्पा. पण तुमच्याकडे ज्या पद्धतीने बोलत ना बाहुबली पिक्चर मध्ये कटप्पा आणि गोलंदाजीच्या पटलावरती योग्य टप्पा जर तुमच्याकडे असेल ना तुम्ही अधिराज्य गाजू शकता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतं अभिजित. 2 चेंडूचा खेळाला संपुष्टात. 1 चेंडू अखेर धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 1 होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. डान्सिंग डाऊन इन टू द गॅप 1 बॉल्स येतोय. करारा प्रहार. चेंडू गेला सीमारेषा पार. मिळतोय मनसे चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. सॉरी निशांत आल्या पावली मात्र चांगलं सेट झालेलं फलंदाज. मी दादर टू विरार हा प्रवास का केलाय, मला माझ्या संघाने मात्र नक्कीच सलामीसाठी का पाठवलंय इथे मात्र प्रूव्ह करताना पाहायला मिळत आहेत. रिवर्स हो फुलटॉ लोअर फुलटॉ चेंडू होता. शरीरयष्टी वळवली गेली, स्वतःला मात्र झोकून दिलं गेलं आणि स्विच चा फटका पाहायला मिळाला आणि येतोय हा खणखणीत दणदणीत चौकार. चार बॉल. डीजे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. झेलची संधी उपलब्ध करून दिली होती. चांगला झेल ज्यांच्या फलंदाजीमधून 2 चौकार येताना पाहायला मिळत होते ते निशांत. चांगली खेळी केली. 2 चौकारच्या समोर मात्र नक्की तंबूच्या आशाला परतताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेला. आपण पाहतोय 40+ ही क्रिकेटची आवड. क्रिकेटला वयाची मर्यादा नसते, फक्त तुमची आवड ही खूप महत्वाची असते आणि ती मात्र इथं मैदानामध्ये उतरवताना पाहायला मिळत आहेत. सर्व आजच्या दिवसातील 40+ संघ सर्व खेळाडूंचे मनपूर्वक स्वागत असेल.
यंग पिढीला लाजवेल अशी मस्त खेळी आपली पाहायला मिळते. फिटनेस सुद्धा तितकी चांगली पाहायला मिळते. नौका फलंदाज सागर. शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामधील. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 9 धावा. पहिलं षटक प्रगतीवर तर ते मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू शेष असेल. हो 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 हो, कलात्मक क्लासिकल फटकेबाजी पाहायला मिळते. ओहो, जेल टिपला गेला. नाव सांगायचंय आपलं, नंतर येऊन 100 रुपये घेऊन जायचे आहेत. डीजे धन्यवाद. नौका गोलंदाज गॅटिंग. गॅटिंग मानकर. वैयक्तिक पहिलं, सांगितलं दुसरं षटक. आल्या पावली मात्र सेट झालेला बॅट्समन सागर. आणि यानंतर मात्र काय घडतंय, अलंकार यांच्या बॅटमधून येतोय हा देखील, हा हँडसम स्टाईल मध्ये आउट ऑफ द पार येतोय खणखणीत दणदणीत षटकार. डीजे पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक धाव. अलंकार सर यांचं मात्र म्हणणं मी रिव्हर्स मारूनच राहणार. एक तरी बाईच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्येचा विचार केला तर होते धावसंख्या होते 22. दुसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना गॅटिंग यांच्या मार्फत हाताळले जात आहे. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज सागर. धावचीची संधी असेल, डायरेक्ट हिट होणार का पाहणं गरजेचं होतं. जर कदाचित डायरेक्ट हिट झाला असता, परंतु जरतरला व्हॅल्यू नसतो. जर आपण क्रिकबस मध्ये वळलो ना, काय धावणार काय घडणार यापेक्षा मात्र प्रॅक्टिकली जे घडते ना मैदानामध्ये ते खूप महत्वाचं असतं. एक धाव नक्की अर्जित केली धावपट्टावरती. धावसंख्या होते 23. आकडा आठवलं की आठवतं स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. इथे मात्र अक्रॉस द लाईन घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे शेवटच्या क्षणापर्यंत. हो हो हो, व्हॉट एफर्ट, क्लास 1. किशोर मोरे. सर आताचा एकच ना, एकच धाव.
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. संतोष अप्रतिम असं क्षेत्ररक्षण, यंग पिढीला लाजवेल असं मात्र त्यांचं फिटनेस आणि शेवटच्या क्षणापर्यंत नजरा रोखून धरल्या. शेवटच्या क्षणी चेंडूला आतमध्ये ढकललं. आपल्या संघासाठी 5 धावा नक्की वाचवल्या. लॉक खोलून बघा, लॉक ओपन करून बघा. तुम्ही एकच दिला होता ठेवायला, हा दुसरा कोणतरी पालेकर म्हणत त्यांचा. धावसंख्येने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होते 25 धावा. दोन्ही फलंदाज अप्रतिम कामगिरी आतापर्यंत. दोन्ही फलंदाजच्या बॅटमधून एक एक षटकार आलाय. तर निशांत सुरुवात चांगली करून गेली. नौका गोलंदाज येत आहे संतोष. यानं मात्र कर्णधाराने पाचारण केलंय. तिसऱ्या षटकासाठी धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 25 धावा. पहिल्या षटकामध्ये होत्या 15 धावा. या षटकामध्ये आल्या 10 धावा. एक गडी गेला तंबूच्या आरशाला. एका गडीच्या पतनानंतर मात्र नक्की धावसंख्या होते सरासरी 12.5च्या रन रेटने धावसंख्या होते 25. संतोष वैयक्तिक पहिलं, सांगित तिसरं षटक. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. फटका फसला. बॅटची मोमेंट कदाचित आधीच पाहायला मिळाली. बॅटच्या रडारमध्ये काही चेंडू आला नाही. माणूस तर नक्की मणी होता षटकार मारण्याचा. शरीरयष्टी फिरवली गेली होती. फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र नक्कीच निवडलं होतं, परंतु बॅटचा चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा संतोष सज्ज. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षक हातामध्ये जाऊन चेंडू विसवला. डॉट चेंडू येताना पाहायला मिळत आहेत, कारण की जेवढे डॉट चेंडू ना तेवढं प्रेशर नक्कीच वाढणार फलंदाजांवरती आणि तोच प्रेशर नंतर येतो गोलंदाजांवरती. कारण फलंदाज जेवढी साजेशी कामगिरी करणार ना, गोलंदाजांवरती थोडं बर्डन कमी येतं. म्हणून हे तितकंच गरजेचं असतं की फलंदाजाने जास्तीत जास्त आपली भूमिका पार पाडली तर मात्र धावांचा उच्चांक गाठला, धावांचा आलेख वाढवला. स्वयंसेवक बाउंड्री लाईन व्यवस्थित करायची आहे. विनंती असेल, बाउंड्री लाईनची जी लाईन आहे, रस्सी आहे, ती लाईनच्या पुढे येताना पाहायला मिळते. विनंती असेल स्वयंसेवक. किशोर गाडगे, किशोर मोरे, अक्षय गाडगे स्वयंसेवक सीमारेषेवरती पाठवायचे आहेत. लाईनवरची रशी आतमध्ये आली आहे, जेणेकरून अडथळा येऊ नये त्यासाठी आपण त्वरा करायची आणि स्वयंसेवक पाठवायचे आहेत. गोलंदाजी मार्ग संतोष चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा जर एकंदरीत विचार केला तर धावसंख्या होते 25 धावा. सलामीसाठी नक्कीच आता ज्याच्याकडे स्ट्राईक आहे तो अलंकार. पुन्हा एकदा अलंकार मोठा फटका सजवलाय. उंची जास्त, लांबी कमी आणि हा झेल केला धरतीला दान. आणि नक्कीच बोललं तर ओम भट स्वाहा, मोठा आयुष्यमान भाऊ मिळताना पाहायला मिळत आहे. 2 धावा नक्कीच यशस्वी पूर्ण केल्यात. प्रयत्न चांगला होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या 27 धावा.
हो, चांगला चेंडू स्टेप आउट केला होता. एक धाव नक्की अर्जित केली की धाव पटल्यावरती धाव संख्येत एकने वाढ. तर सागर यांच्याकडे स्ट्राईक असेल. सागर याने आल्या पावली मात्र मोठा षटकार मारला होता. त्यांच्याकडे जमकम आहे, पॉवर आहे. चार चेंडूचा खेळाला संपुष्टामध्ये कदाचित शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा संतोष सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. नो मॅच लँड मध्ये चेंडू जाईल. वन बाउन्स येतोय. खणखणीत दणदणीत चौकार डीजे. धावसंख्या होते 32 धावा. शेवटचा चेंडू शेषाच्या षटकामधील तिसरा षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना पुन्हा एकदा हो कल्लात्मक. इथे नव्हती ताकद, इथे होती फक्त नजाकत आणि नजाकत बरा स्ट्रोक येतोय. वन बाउन्स चौकार डीजे. विचार करता धावसंख्या होते 36. 36 धावा. शेवटचा षटक असेल. प्रशांत गोलंदाज प्रशांत वैयक्तिक पहिलं. सांघिक चौथं षटक स्लॉगर मध्ये नक्कीच पाचारण केले प्रशांत यांना. अलंकार सुलामीचे फलंदाज, परंतु सागर पहिल्यांदा प्रभावी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. सागरला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं असेल का, ते एकंदरीत खेळ पाहिला, परंतु अलंकार सुद्धा दाखवून देतील हम भी किसी से कम नाही. वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गोलंदाजाला. एकेरी धाव पंचांच्या समांतर अवंतर 1 धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत एकने वाढ होईल. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येचा 37 धावा. 37 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. कधी यावेळी एकच धाव घेणं आणि कदाचित क्रिकबस मध्ये जर विचार केला ना तर सागरला स्ट्राईक वरती राहणं गरजेचं असेल. कारण सागरचा इथे मात्र बल्ला बोलताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत टोटल त्याने 5 चेंडू फेस केले, त्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार येताना पाहायला मिळाला. कधी गरज असेल एक माइंडसेट कॅल्क्युलेट क्रिकेट जर खेळायचा असेल तर कदाचित आपला जो ज्याच्या बॅटमधून धावा येत आहेत चांगले षटकार, त्याचं मात्र मनोधैर्य वाढून त्याला स्ट्राईक वरती जाणं गरजेचं असेल का तेच डेफिनेटली. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. एकदा नक्की अर्जित केली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न करणार का, आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि थोडस इथं नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळते. कारण क्रिकेटच्या पटलावरती असं बोलला ना, क्षमतेपेक्षा धावला तर दम लागतो, परंतु क्रिकेटच्या पटलावरती जर तुम्हाला जिंकायचं असेल, धावा गोळा करायची असेल तर क्षमतेपेक्षा धावा वच लागत, तर कुठेतरी मात्र आपण कमबॅक करताना पाहायला मिळतो. धावसंख्येचा एकंदर विचार करता धावसंख्येचा 40 40 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू जातोय.
चौकार येताना पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. धावसंख्येत 4 ने वाढ. ऐकूया डीजे मार्फत छोटस सूर्यसंगीत. पुन्हा एकदा पूर्ण गेली दुसऱ्याचा प्रयत्न करणार का. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहावं लागेल परंतु धावची स्वरूपात बाद होताना पाहायला मिळत आहेत. हरकत नाही. एक धाव नक्की अर्जित केली धावपटलावरती. धावसंख्येत देखील वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 45 45 धाव आपण पाहतोय. नौका फलंदाज जाताना पाहायला मिळेल परेश. रॉबिन नवीन बॅट्समन रॉबिन येताना पाहायला मिळतोय. आपण पाहताय दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळतात 40+ संघ ज्यांच्या क्रिकेटची आवड. वयाला मर्यादा नसते. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती आम्ही क्रिकेट खेळतो आणि यंग पिढीला सुद्धा लाजवेल असा फिटनेस आणि अशी खेळी करताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय पाटील 11 दादर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यंगस्टर आई जीवदानी माता विरार हा संघ मात्र नक्कीच गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर प्रशांत. पहिला चेंडू वाईट. तदनंतर एक धाव. तदनंतर दुहेरी धाव. तदनंतर चौकार आणि आता एक धाव प्लस विकेट. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता आणि हा चेंडू जातोय मस्तक पे दस्तक. चेंडू येतोय आउट ऑफ द पार. षटकार 6 धावांसाठी. चला धन्यवाद डीजे. कारण मी आधीपासून बोलत होतो कारण की जेव्हा सलामीला आला पहिला षटकार मारला सागर त्याला स्ट्राईक जास्त भेटणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा चांगला चेंडू फटका सजवला गेला. एक धाव नक्की अर्जित केली गेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का. कारण विकेट सॅक्रिफाईस झाली तरी चालेल. आपला ज्याच्या बॅट मधून धावा बोलतायत त्याला धाव गरजेचं होतं. 4 षटकांचा खेळायला संपुष्टात. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या धाव पडला ते अर्जित केली जाते 52. विजयासाठी लक्ष असेल 53.
चला उड्या मैदानाच्या दिशेने रंगत पाहायला मिळते. संतोष स्ट्राईकचा असेल, संतोष नॉन स्ट्राईक एंड कडून असेल वैभव. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावताना पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का? येस, दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा श्री गणेशा गेला. दादा बॉलरचं नाव सांगा ना. परेश वैयक्तिक पहिलं षटक. श्री गणेशा गेला नक्कीच. आई जीवदानी यंगस्टर आई जीवदानी माता विरार या संघामार्फत. पुढचा राऊंड श्री मोटर्स बोरिवली, आर्नी स्पोर्ट डोंबिवली दोन्ही संघाच्या संगणकाने यायचा आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा दुहेरी धाव. हो डान्सिंग ग्राउंड हा हँडसम स्टाईल मध्ये आउट ऑफ द पार. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय षटकार. 6 धावा. डीजे चला धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्ग पूर्ण. गोलंदाज पुन्हा एकदा चांगला फटका होता. एकदा पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न करणार का? एकच धाव. चला पुढचा सामना असेल दोन्ही संघ. शेवटचा कॉल. श्री मोटर्स बोरिवली, आर्नी स्पोर्ट डोंबिवली. संघनायक आदरणीय धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 11 धावा. 5 बॉल. शेवटचा चेंडू शेष असेल. श्री मोटर्स इकडे आहेत, आर्नी स्पोर्ट डोंबिवली. पुन्हा एकदा चांगला फटका सजवला गेलाय. चांगली गोलंदाजी. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला संबोधलं जातं ती गोलंदाजी येताना पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय हेरमजी पोद्दार साहेब यांच्याकडून संतोष यांच्यासाठी 2 षटकाराला 200 रुपये आणि 3 चौकाराला सुद्धा 200 रुपये. धावसंख्या होते 12. 1 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये. धावसंख्या होते 12. चला जास्त वेळ घेऊ नका कारण की आपल्याकडे ना मधला 1-1.5 तास वाया गेलाय. त्याच्यामुळे बाकी काय नाही. नंतर तुम्हाला 3-3, 2-2 वर खेळावे लागतील. पण जेवढा आता सपोर्ट कराल तेवढे मात्र पुढचे षटक सामने सुद्धा चांगले होतील. ओके नक्कीच. आमचे मेयर साहेब सांगतात सेक्सी बॉबी या नावाने प्रख्यात असलेले 40+ प्लेयर त्यांचं सुद्धा नक्की डोंबिवली या संघामार्फत आगमन होताना पाहायला मिळतोय. नाव सुद्धा जर्सी वरती येत आहे सेक्सी. एका गोष्टीकडे मी लक्ष वेधू इच्छितो. श्री मोटर्स
अगेन्स्ट अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली. इनिंग्स ब्रेक मध्ये आपला टॉस घेतला जाईल. दोन्ही टीम्सचे कॅप्टन टॉस बॉक्सच्या जवळ थांबायचे. ओमकार शॉर्टकट मारा. चला उळे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्ग वैयक्तिक पहिलं सांगी दुसरं षटक वैभव घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. 18-41 धावांची गरज असेल. वैभव असेल आता स्ट्राईक कडे. वैभवसाठी 200 रुपयाचं पारितोषिक हेरंब साहेब यांच्या मार्फत नक्कीच लावलं गेलंय. चांगला चेंडू पाहायला मिळत आहे. 21 नंबरची जर्सी परिधान केलेले वैभव. एक वैभवशाली गोलंदाजी. जेव्हा संघाला गरज असते तिथे जिथे कमी तिथे आम्ही ज्यावेळी 12th मॅनची भूमिका सुद्धा त्यांनी चोख बजावताना पाहायला मिळाले. तदनंतर ज्यावेळी कर्णधाराने आपल्यावरती विश्वास दाखवला, चेंडू आपल्या हातामध्ये सुपूर्द केला, चांगली गोलंदाजी करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे ते सुद्धा दाखवताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. सलामीची जोडी अजून मारिलो आपल्या उभ्या वैभव आणि संतोष. पुन्हा एकदा उड्या वैभव तू संतोष समीकरण पाहायला मिळत आहे. पुन्हा वाईड वरती चेंडू आदळला गेला का त्याच्या चेंडूला सोडला परंतु जरतर आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काय घडेल याची निश्चिती नसते. पुन्हा वैभव टू वैभव माफ करा वैभव टू वैभव हे समीकरण पाहायला मिळत आहे. टॉस पाड. जास्त प्रश्न विचारू नको. शॉर्टकट मध्ये घे. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेत चेंडू होता. 1 बाउन्स. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चौकार येताना पाहायला मिळतो. वैभव यांच्यावरती वैभव यांनी प्रत्येक हल्ला चढू जातोय. ओव्हर टू ओमकार सर. घे टॉस घे. चला यानंतरचा होणारा सामना श्री मोटर्स वर्सेस अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली. दोन्ही टीम्सचे कॅप्टन येत आहेत. कॉल कोणाचा असेल? अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली संघाचा कॉल असेल. छापा कॉल काटा आलेला आहे. श्री मोटर्स बोरिवली नाणेफेकीचा कॉल जिंकला. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही. सकाळपासून मॅच बघतोय त्यामुळे आम्ही फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. ठीक आहे. प्रथम फलंदाजी करायची. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? समोरची टीम जरा चांगलीच आहे त्यामुळे 50+ करण्याचा आमचा प्रयत्न असेल. थँक्यू. ओव्हर टू विकास सर. चला धन्यवाद ओमकार सर. पुन्हा एकदा शेतात क्षेत्ररक्षक तैनात आहे. अप्रतिम. एकदा टाळ्याने स्वागत होतं मित्रांनो. काय झेल आणि या वयात ही फिटनेस अप्रतिम. तरुण पिढीला लाजवेल अशी फिटनेस आणि हा झेल पाहायला मिळाला. ऐकूया झेल साठी डीजे मार्फत एक सुरीला संगीत डीजे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना सचिव सन्माननीय प्रतीकजी जाधव साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल आदरणीय प्रतीकजी जाधव साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2025 मध्ये. अनेक क्रीडा महोत्सवात अनेक स्पर्धांमध्ये मग तो खेळ कोणताही असो त्या स्पर्धांमध्ये ज्यांची आवर्जून आपण उपस्थित आडव्या बॅटनं काय स्वागत केलंय. षटकार ॲलन दोडतीच्या बॅटमधून येतोय खणखणाती सिक्सर. डीजे थांबवतोय. षटकाराने स्वागत केलंय आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना सचिव प्रतीकजी जाधव साहेब यांचं. षटकाराला मॅच इक्वेशनकडे सुद्धा जाणार आहोत. तत्पूर्वी मी साहेबांना विनंती करेल की आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच आपण पाहतोय मनसे चषक 2025 माना सन्मानाची स्पर्धा आणि ज्यांच्या स्वप्नातून साकारली ते आपले आदरणीय सन्मान्य विनोदजी मोरे साहेब यांच्या स्वप्नातून साकारला. जीवदानी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही स्पर्धा मनसे चषक 2025. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 22 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 31 धावा. आदरणीय सन्मान्य प्रतीकजी जाधव साहेब यांचं होतं आपल्या व्यासपीठावरती आगमन झालं. आयोजकांमार्फत त्यांचं सहर्ष स्वागत. आपण आलात आम्हाला आनंद आहे आणि आम्ही आपले आभारी आहोत. नक्कीच शिवसेना म्हटलं तर नक्कीच आदरणीय सन्मान्य स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना एकदा मानवंदन द्या. अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देवदेश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदुस्थानचे एकमेव सरसेनापती स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी मानाचा मुजरा. नाही कोण बोलत ना तुडुंब भरले नदी नाले सरसागराचे येईल का. तुडुंब भरले नदी नाले सरसागराचे येईल का. कित्येक आले भूमीवरती हिंदू हृदय सम्राट कोणी होईल का. आणि हिंदू हृदय सम्राट कोणी होणं हे अशक्य आहे. वळ्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग गोलंदाज येताना पाहायला मिळतोय आशिष काय करणार कोशिश हे सुद्धा पाहणं गरजेचं आपल्या संघासाठी. संघाला विजेतेपद द्यायचं असेल तर 12 चेंडू 31 धावेची गरज. 2 षटकार संतोष सावंत यांच्यासाठी हेरंब पोद्दार साहेब यांच्याकडून मात्र 3 चौकाराला 200 रुपये सलग 2 षटकाला 200 रुपये. मारण्याचा प्रयत्न लालच बुरी बात आहे सर. आणि इथं मात्र फर्निचर डिस्ट्रॉय होतोय. विकेटचं बदन चेंडून यष्टीचा वेध घेतला. संतोषांची खेळ संपुष्टात. विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ डीजे. चेंडूवरती विकेटचं पतन येताना पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी. समीकरण थोडंसं अवघड होताना पाहायला मिळत आहे. 11 चेंडू 31 धावेची गरज असेल.
ओके, आधीचा झेल म्हणा लवेश मेहरा सर, अप्रतिम अप्रतिम असा झेल, प्रेक्षकांची मन जिंकणारा झेल होता. लॉर फुलटा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या रडार मध्ये परफेक्ट चेंडू आला नाही, एकदा पूर्ण केली जाईल. आणि गरज असेल, कारण की जर पाहिलं ना ॲलन आल्या पावली सेट झालेला फलंदाज होता, पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. आधीच्या मॅच मध्ये जर पाहिला तर नक्कीच पाटील इलेव्हन दादर या संघाचा सागर ह्याने देखील आल्या पावली षटकार मारला होता. तदनंतर मोठे फटके खेळ, त्याला जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं होतं. ज्यावेळेस स्ट्राईक मिळाली मध्ये मात्र मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळाला. आता ॲलनच्या खांद्यावरती दूर असेल, काय घडणार बिघडणार, मैदानामध्ये कोण जिंकणार कोण हारणार, कोणामध्ये किंमत कोणाची हिंमत, जिथे परिस्थिती गंभीर तिथे कोण राहणार खंबीर, हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. हो काय गोलंदाजी, क्लास वन स्विंग अँड मिस. तोपर्यंत ऐकूया डीजे मार्फत एक छोटस सुरील संगीत, सेनेचा युवराज. काय घडतंय काय बिघडतंय मैदानामध्ये पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न, हो हवाई सुंदरीला हाय बाय करत हाय हँडसम स्टाईल मध्ये आउट ऑफ द पार येतोय खणखणी दणदणीत षटकार डीजे. डीजे ओळे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा पाहायला मिळते. आपण पाहतात मंचे चषक 2025, आदरणीय सन्माननीय विनोदजी मोरे साहेब पंचनिमित्त नक्कीच रिव्ह्यू घेतलाय. नक्कीच आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय श्री शेखर सावंत साहेब यांचं आगमन झालंय. मनसे रस्ते आस्थापन विभागाचे दक्षिण रायगड जिल्हा सचिव म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय सन्माननीय शेखरजी सावंत साहेब यांचं सुद्धा आपल्या हक्काच्या व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांचं आयोजकांमार्फत सहर्ष स्वागत. आपण पाहतात महाराष्ट्र निर्माण सेना आयोजित आदरणीय सन्माननीय विनोदजी मोरे साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा, अर्थातच मनसे चषक 2025, एक मानस सन्मानाची स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम, ना भूतो ना भविष्यात असे डोळ्यांचे पारणे फेरणार आयोजन. आई जीवदाई मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विरार या नगरीमध्ये या म्हाडा ग्राउंड मध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. सर्व उपस्थित क्रिकेट संघ, साथी स्कोर लेखक, युट्यूब मास्टर, डीजे मास्टर, आदरणीय व्यासपीठ, सर्वांचे मात्र आयोजकांमार्फत सहर्ष स्वागत. आणि आपण इथे आलात, मोलाची हजेरी लावली त्याबद्दल आपलं आभार. सर ऑनफिल्ड डिसिजन असेल. चला ओळे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न, बॅटची लागली गेली, एक धाव नक्की अर्जित केली जाईल का ते डेफिनेटली. समीकरण थोडंसं अवघड होताना पाहायला मिळत आहे आणि आशिष चांगली गोलंदाजी करताना पाहिलं जातं. समीकरण जर पाहिलं 6 चेंडू 22 धावीची गरज असेल, 3 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये. धावसंख्येचा एकंदरीत विचार केला तर धावसंख्या होते
31 विजयासाठी लक्ष असेल. 6 चेंडू 22 धावेची गरज. डीजे स्वागत. गोलंदाजी मार्ग गोलता येतो. शेवटच्या क्षणी मात्र 6 चेंडू सहा चेंडू 22 धावेची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग गोलंदाज येतोय सोनू. ओ इथे मात्र मोठा प्रहार सोनूवरती चढवला जातोय. चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नक्कीच संतोष चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 16 धावेची गरज. नक्कीच मीटिंग घेतली गेली. सांगितलं सोनू आम्हाला तुझ्यावरती विश्वास आहे. पुन्हा एकदा भिरकावून दिलंय. हा चेंडू जातोय. चौकार येताना पाहायला मिळतोय. चेंडू गेला सीमारेषे पार येतोय. पुन्हा एकदा करारा प्रहार. 4 धावांसाठी ऐकूया डीजे मार्फत छोटं सुरी संगीत. डीजे असेल. 4 चेंडू 12 धावेची गरज. 4 चेंडू 12 धावेची गरज. थोडं समीकरण अवघड होतं परंतु फलंदाजी अप्रतिम केली. चला थोडंसं टाइम इज मनी. डोंट उपयोग पाण्यावानी. हो हा चेंडू निर्धाव चेंडू. या चेंडूवरती संधी होती. कदाचित जास्त शरीरयष्टी वळवली नसती. जागेवरून जरी हा चेंडूला खेचला असतं तर हाईटचा पुरेपूर वापर करता आला असता. परंतु स्वतःची शरीरयष्टी वळवली होती. बॅकवर्ड स्क्वेअर लेग हा पॉइंट सिलेक्ट केला होता मणी आधीच. आणि हा डॉट चेंडू येतात. नशिबाची साथ मिळते. हो कमबॅक केलाय. कमबॅक केलाय. सोनू यांनी कमबॅक करताना पाहायला मिळतं. आता समीकरण थोडंसं अवघड होताना पाहायला मिळतंय. 2 चेंडू 11 धावा. आता कंपल्सरी 2 षटकार. कदाचित जो आधीचा चेंडू होता ना तो टर्निंग पॉइंट होता. आधीचा चेंडू दिला होता टर्निंग पॉइंट होता. तिथे फलंदाजाला कदाचित त्या चेंडूवरती मोहर उमटवणं गरजेचं होतं परंतु अपयश आलं. शेवा हाताचा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला. तो निर्णायक इंटरव्हल. जसं एखाद्या मूवी मध्ये इंटरव्हल नंतर काय होईल हे पाहणं गरजेचं असतं. 2 चेंडू 12 धावा. हा चेंडू इंटरव्हल चेंडू नक्की त्याकडे पाहायला गेलं होतं. फिल्मी स्टाईल मध्ये चेंडूने देखील चेंज ऑफ स्पेस पाहायला मिळाला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र सुद्धा पाहायला मिळालं. आता मात्र 2 चेंडू 11 धावा. ओ
पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. इथे मात्र विजयाच्या दृष्टीने वाटचाल करताना पाहायला मिळतोय पाटील 11 दादर संघ. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, जर चुकून एकात नो गेला, बिमरचा असो लाईनचा असो, तर त्याच्यावरती जर षटकार आला जर तर मित्रांनो ओ पुन्हा एकदा अप्रतिम झेल. याच्या आधीचा सुद्धा झेल घेतला पाहिला लवेश मेहरा सर, आणि आत्ताचा सुद्धा झेल घेतला, तर दोन्ही क्लास वन. आणि विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय पाटील 11 दादर संघ. विजेता संघाचं खूप अभिनंदन. पराभूत संघ यंगस्टार आई जीवदानी माता विरार संघ आपला सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, चांगली खेळी केलीत. शेवटच्या क्षणी मात्र थोडीशी हार पत्करावी लागली, हरकत नाही, परंतु दोन्ही विजेता संघाचं अभिनंदन. पराभूत संघाला खूप खूप शुभेच्छा. यथोचित सन्मान